नमस्कार. आपण वेळापूरमध्ये आलेलो आहेत. तर वेळापूरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा या ठिकाणी हे सत्यमेव जयते म्हणून शिक्षणाच्या राष्ट्रीयकरणातून शिक्षणाचे सामाजिकरण या अतिशय चांगल्या उपक्रमासाठी इथं हे 4 जण बसलेले आहेत. मग आपण जाणून घेऊया नक्की याच्या पाठीमागचं यांचं काय उद्देश आहेत किंवा काय हेतू आहेत हे आपण समजून घेऊया. नमस्ते सर, तुमचा आधी परिचय द्या. तर सर्वांना प्रथमतः इन्कलाब जिंदाबाद. मी अक्षय साधना भारत जाधव, राहणारा अकलूजचा आहे. साधारण 3 वर्ष झाले मी शिक्षणाच्या राष्ट्रीयकरणासाठी सायकल प्रवासाद्वारे राष्ट्रपतींना प्रवासादरम्यान आम्ही 5,000 पत्र पाठवलेले आहेत. त्यासोबत स्वलिखित म्हणजे लोकांचे सर्वसामान्यांचेच पत्र आम्ही राष्ट्रपतींना देखील पाठवले आहेत, सरकारला पाठवलेले आहेत. आमचा हेतू हाच आहे की शिक्षणाचं राष्ट्रीयकरणातून शिक्षणाचं सामाजिकरण झालं पाहिजे. हल्ले होते असं की खाजगीकरणामुळे शिक्षण व्यवस्था ही फक्त मूठभर लोकांचीच बनलेली आहे. मला काय म्हणायचं आहे, तुम्ही हाच मुद्दा का उचलला किंवा ह्याची झळ का तुम्हाला बसली, का तुम्ही समाजामध्ये असं बघितलंय की बाबा असं शिक्षणावर एवढं पैसे जातात किंवा काय होतं, नक्की ही संकल्पना तुम्हाला कशी सुचली? निश्चितच की आता बघा, जर आम्हाला असे काय अनुभव आलेले आहेत शिक्षण क्षेत्रात काम करताना की एक महिला घ्या, तिचे उदरनिर्वाह करण्यासाठी 3,000 काम करत असते. ती भांडी कुंडी कुठं तर घासून 3,000 मिळवत असते महिन्याचं इन्कम. आणि इकडं त्यांचे 3-3, 4-4 मुलं अज्ञानपणात त्यांनी जन्म घातलेले असतात. त्या मुलांना शिकवण्यासाठी तर त्यांना जर 5-5 हजार रुपये फीची मागणी करणार असेल, एकूण त्यांचा वार्षिक खर्च जर शिक्षणासाठी लाख रुपयाचा असेल तर ती महिला आणणारे कुठून एवढे लाख रुपये? म्हणजे ही आजची देखील परिस्थिती अशी आहे की त्यामुळे आम्हाला असं वाटतं शिक्षणाचं राष्ट्रीयकरण झालं पाहिजे आणि एकूण तळागाळातल्या व्यक्तीपर्यंत हे शिक्षण पोहोचलं पाहिजे. आणि एकूण ही व्यवस्था जर पाहायला गेलं तर सर तुम्हाला पण काही अनुभव आले असतील किंवा तुम्हाला ऑब्झर्व केला असेल तुम्ही की बऱ्यापैकी इथले 80 ते 90% लोक अजून सुद्धा सक्षम नाही आहेत, जितके सक्षम हवं आहे तितकं. उदाहरणार्थ जर तुम्हाला तुमच्या मुलाला शिकवायचं असेल, डॉक्टर करायचं असेल तर तुम्हाला परवडेल का सर? ₹1 कोटी रुपयाचा तो खर्च आहे आणि कशी तुमची मुलं तुम्ही डॉक्टर करणार? नाही, बरोबर आहे. पण आता तुम्ही म्हणता शिक्षण सायकलवरून तुम्ही प्रवास केलेला आहे, तर आतापर्यंत तुम्ही किती प्रवास केलेला आहे? आतापर्यंत साधारण मी महाराष्ट्र पिंजून काढलेला आहे. म्हणजे आझाद मैदानावरती माझं उपोषण देखील झालेलं आहे. त्यावेळेस चंद्रकांत पाटलांच्या प्रशासकीय टीमने माझं उपोषण सोडवलेलं आहे आणि त्यावेळेस आमची तिथे चर्चाही झालेली आहे. परंतु मला हे माहिती आहे त्यावेळेस तिथं की राज्य सरकारच्या हातात हा विषय नाही, केंद्र सरकारच्या हातात विषय. मी तिथं त्यांच्या माध्यमातून हा विषय केंद्र सरकारला पोहोचवा हे देखील सांगितलेलं आहे. आणि त्या दरम्यान आता अजून मुवमेंट थांबलेलीच नाही. प्रत्येक गावाजवळ प्रत्येक महिन्याला आम्ही उपोषण करतोय, लोकांमध्ये जागृती करतोय की हे मुद्दे फार महत्वाचे आहेत. बरं. आणि मला एक असं विचारायचं आहे, ही जी तुमची सामाजिक चळवळ चालू आहे ही फक्त महाराष्ट्रापुरती मर्यादित आहे का संपूर्ण देशामध्ये किंवा देशातल्या इतर भागात तुम्ही गेलाय का? हा विषय तर देशव्यापी आहे, परंतु आम्ही विद्यार्थी असताना स्वावलंबी अजिबात सुद्धा नाही. उदाहरणार्थ आजचा हा वेळापूरमध्ये जो उपोषणाचा कार्यक्रम आहे प्रबोधनात्मक, तो काकासाहेब जाधव जे इथले कार्यकर्ते ऍक्टिव्हिस्ट आहेत त्यांनी हा खर्च उचलला आणि इथं आम्हाला स्थापित केला. म्हणजे असे लोकांच्या सहकार्यातून ही चळवळ चालू आहे. त्यामुळे आम्ही स्वावलंबी नसताना पण आम्हाला हे देशव्यापी करायची तीव्र इच्छाशक्ती आहे आणि ते भविष्यात होईल नक्की. म्हणजे तुम्ही जी ही चळवळ करताय त्याला आता लोकांचा सुद्धा प्रतिसाद मिळायला लागलेला आहे, म्हणजे ही अतिशय चांगली गोष्ट आहे. आणि इथून पुढचं तुमचं काय नियोजन असेल? इथून पुढचं हेच नियोजन आहे की सध्याला तर लोक चळवळ बनली पाहिजे या विषयाला धरून आमचा हेतू आहे. कारण लोकांची जर मागणी तीव्रतेनं 1-2 व्यक्तींनी हा लढा पूर्ण नाही होणार, यशस्वी नाही होणार ह्याची धड आम्हाला माहिती आहे. परंतु आज कुठं तर जाऊन ही ठिणगी पिटली पाहिजे, तेव्हाच ह्या विषयाचा वनवा पेटेल हा आमचा आत्मविश्वास आहे आम्हाला. त्यामुळे आज आम्ही सुरुवात केलेली आहे. साधारण 2022 रोजी आम्ही सुरुवात केलेली आहे, ते आज 2024 आहे जून. आणि हा लढा अंतिमपर्यंत राहील, शेवटच्या श्वासापर्यंत. तुमचा परिचय द्या. नक्कीच. मी अक्षय जाधव, अकलूजमध्ये राहतो. साधारण आम्ही सर्व विद्यार्थी अभ्यास केंद्र म्हणून आम्ही ज्ञानमैत्रालय स्थापित केलं. प्रत्येकांची नाव सांगा. ओके. तर सर्वांना इन्कलाब जिंदाबाद. माझं नाव लखन चित्रा शैलेश बेंद्रे, राहणार अकलूज. धन्यवाद. माझं नाव वैष्णवी सविता राजाभाऊ खिलारे, मी पण राहणार अकलूज. माझं नाव रोहित रोहिदास देवकर, मी राहणार अकलूज.